ह्याला आपट त्याला आपट या आपल्या लोकप्रिय कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। आज आपल्या सोबत आहेत तरुण तडफदार दिलदार नेते, सगळ्यांचे लाडके नेते अर्थात आबासाहेब शामराव दास पाटील। हा कार्यक्रम बघत असल्याबद्दल मी तमाम महाराष्ट्र जनतेचे अभिनंदन करतो। यावेळेस साहेब पंतप्रधान झाले पाहिजे। आबासाहेब साहेब फक्त एकच, मी फक्त आबा। कसं आहे की डान्स बार सारख्या समाज विघातक रूढी परंपरा तुम्ही बंद केला तरी आजही काही ठिकाणी बार चालू आहेत, याबद्दल तुमचं काय मत आहे? खरं तर आमचा बार उडवायचा विचार आधीच होता। लग्नाचा की दारूचा? दारूचाच। म्हणजे फटाक्यांच्या की प्यायच्या? दारूचाच। आम्ही डान्स बार बंद केले, पण त्यामध्ये बार असल्याने तो बार बार चालू राहिला। आता मला तुम्ही सांगा किती जणांना बिहाइंड द बार करणार? तुमचं बरोबर आहे, परंतु तुमच्या या कृत्यामुळे या कारवाईमुळे अनेक बारबाला देशोधडीला लागल्या, तर त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारने काय केलंय? आम्ही बारगर्लसाठी बारबाई योजना आखाव्यात असा निर्णय घेतला होता, पण बारगर्ल पुढे न आल्यामुळे तो बार गाळला। तुमचं बरोबर आहे। बरं कसं आहे की सरकारला लोकांसमोर नाचणाऱ्या चेअर गर्ल्स चालतात, मग बार मधल्या बार गर्ल्स का चालत नाहीत? कसं आहे की बारगर्लवर उडवलेला पैसा बारच्या मालकांना मिळतो, पण चेअरगर्लवर मिळालेला पैसा सरकारला मिळतो। पण हे तुम्हाला चालतं आबा? खरं म्हणजे माझा त्यांना विरोध होता। आता शोले चित्रपटामध्ये गब्बर बसंतीला म्हणतो नाचो, त्याला पण माझा विरोध होता। पाहिजे तर तुम्ही साहेबांना विचारू शकता। बरोबर आहे। काय शहरात जेव्हा आतंकवादी हल्ला झाला त्यावेळी तुम्ही म्हणाला होतात की मोठ्या मोठ्या शहरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी होत असतात। कसं आहे, पत्रकारांनी त्याचा विपर्यास केला। म्हणजे मला कळलं नाही। आता एका पत्रकाराने मला हल्ल्याविषयी विचारलं, दुसऱ्या पत्रकाराने मला दिलवाले दुल्हनिया पाहिला का विचारलं। मग पहिल्या पत्रकाराला मी चुकून शाहरुख खानचा दिलवाले दुल्हनिया मधला डायलॉग ऐकवला, बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती है। तो डायलॉग मारल्यानंतर त्या पत्रकाराने तो डायलॉग माझ्यावर मारला। नाही बरोबर आहे। आणि मग साहेबांनी माझ्याकडे राजीनामा मागितला। तुमचं बरोबर आहे। पुढचा प्रश्न असा आहे की शाळेतच वाहतुकीचे नियम शिकवले जावेत असं तुम्ही पुणेकरांना सांगितलं, तसं मी ऐकलं होतं। पुणेकरांकडनं वाहतूक नियम पालनाची अपेक्षा करणं हे आमचं जरा चुकलंच, कारण नियम न पाळण्याचं बाळकडू त्यांना बालपणीच मिळालेलं असतं। त्यामुळे शाळेत शिकवल्याचं ते गांभीर्याने विचार करतील असं आम्हाला वाटत नाही। बाकी सगळं साहेब ठरवतात। पण मला एक गोष्ट कळत नाही की तू प्रत्येक गोष्टीत साहेबांना का मध्ये खेचताय? कारण साहेब कधी कोणाला खाली खेचतील याचा नेम नाही। याला आपट त्याला आपट या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। आणि आज आपल्या भेटीला आलेले आहेत माननीय मंत्री आप्पासाहेब थापाडे। मोठ्यांना नमस्कार आणि छोट्यांना आशीर्वाद या ठिकाणी। तर आपण हे जाणून घेऊयात की आज हे एक क्रांतिकारी निर्णय घेणार आहात, काय आहे तो निर्णय? मला असं वाटतं या ठिकाणी सकाळी उठल्या लोकांना काय लागतं? डबा। तो कामावर जाताना त्याच्या आधी लोकांना काय लागतं? ब्रश, टूथपेस्ट, झालं तर जीभ साफ करायला। आता काय उलट्या करणार का या ठिकाणी? मला असं वाटतं सकाळी उठल्यावर ज्याप्रमाणे लोकांना चहा लागतो त्याप्रमाणे हा आप्पा आपल्या जनतेला 2 रुपयात कांदा पोहे उपलब्ध करून देणार आहे। ऐकून घ्या लोक, ऐकून घ्या, हे 2 रुपयात कांदे पोहे देणार आहेत। 70% जनता म्हणते की हे आप्पा थप्पा मारताय। तामिळनाडूतील अम्मा जर 1 रुपयात इडली सांबार देऊ शकते, तर हा आप्पा आमच्या जनतेला कांदा पोहे का देऊ शकणार नाही? नव्हे, हा आप्पा 2 रुपयात कांदा पोहे देणार। इथं आपल्याला हे लक्षात येतं की या राजकारणी लोकांची डोकी फारच क्रिएटिव्ह असतात, पण 90% जनता असं विचारते की तुम्ही 1 रुपयात कांदे पोहे का देत नाही आहात? कारण 10% जनतेला या ठिकाणी असं वाटेल की हा आप्पा इडली सांबार आणि झुणका भाकरची कॉपी करणार आहे। आणि आता तर अम्मा 10 रुपयात लोकांना पाणी पाजणार आहेत। पण या ठिकाणी हा आप्पा जनतेला खात्री देऊ इच्छितो की हा आप्पा स्वस्त राहणार नाही। हा आप्पा पण पाणी पडणार, पण तो आपल्या विरोधकांना। पण तुमची आयडिया आम्ही मनावर घेऊ आणि ह्या आयडियाचा अंतर्भाव आम्ही आमच्या जाहीरनाम्यात नक्की करू। वा वा। तर 75% जनता हे जाणून घेऊ इच्छिते की तुम्ही कांदे पोहे कधी चालू करताय? सरकारी मंजुरी मिळाल्या त्वरित आम्ही याची अंमलबजावणी करू। हा आप्पा कांदा पोहे दिल्याशिवाय स्वस्त राहणार नाही। हा आप्पा कांदा पोहे दिल्याशिवाय शांत राहणार नाही। एक मिनिट आप्पा, जर का तुम्ही स्वतः जनतेला कांदे पोहे देणार असाल तर सरकारी मंजुरीचा प्रश्न येतोच कुठे? कारण पैसा सरकारी तिजोरीतूनच येणार ना।